हे बोनस मार्क 50 करतो आणि बोनस फोकस. तर ट्रॅफिकने हो आम्हाला हे झालं. बंद करलाय. काय आहे हे नेमकं? घोणस विषारी. विषारी आहे का? हो मोकळे ते अटॅक. तर नमस्कार मित्रांनो, हिंजवडी कोणते लोकेशन? हिंजवडी फेज 1 या लोकेशनला आलेलो आहे. तर इथं बघू शकता आपण रसल स्वायपर असा बसलेला आहे. मराठीमध्ये घोणस, इंग्लिश मध्ये रसल स्वायपर या नावाने ओळखला जाणारा विषारी जातीचा साप आहे. याची ओळख खूप सोपी आहे. हेड त्रिकोणी हेड पासून ती शेपटीपर्यंत गोल गोल कलरची काळी माळ दिसून येते आणि ती दोन्ही साईडला तुम्हाला ही काळी माळ दिसून येईल. आणि ह्याच्यात जे विष असतं ते टॉक्सिक विष असतं. शहरी भागामध्ये घोणस आणि गावाकडच्या साईडला परड या नावाने ओळखला जाणार विषारी जातीचा साप आहे. आता न वेळ वाया घालवतो आपण याला. विष येतो ना? नाही स्वप्नावरनं वगैरे विष येत नाही. ज्यावेळी असा आवाज काढतो त्यावेळेस तो वाल्म करत असतो. आता आपल्या भागातले विषारी साप म्हणजे 2 साप आपल्याला वाढ करत असतात. एक लाख आणि बोनस मार्क 50 करतो आणि बोनस कोकणच्या शेतीसारखा सेम आवाज काढतो. म्हणजे हा खूप विषारी आहे म्हणाले. नागापेक्षा 5 पट विषारी असतात. बापरे. आतमध्ये चालला बघा तो. नाही ना? ज्यावेळेस शेतीसारखा आवाज करतो त्यावेळेस किंवा करत असतो की माझ्यापासून सावध राहा. आणि ज्यावेळेस पूर्ण प्रॉपर फाईल करून बसतो त्यावेळेस 5 ते 5 फूट जंप करून चालण्याची शक्यता असते. अरे बापरे. कसला खूप जाईल का आतमध्ये आता बॅग मध्ये? चांगले चांगले सर्पमित्र पण असतात, पकडायला हे करतात, नकार देतात. घेतलं तू आपल्या भागात हिवाळ्यातच शक्यतो करून जास्त येतात. आता एक निघलंय, अजूनही निघू शकतात किंवा नाही निघू शकत. हिवाळ्यामध्ये यांचा मीटिंग पिरियड असतो. बरोबर. अजगराचं पिल्ल म्हणून तर अजिबात पकडायचा कोणी प्रयत्न करू नका. विषारी जातीचा साप आहे. ज्यावेळेस ह्याची बाईट होईल त्यावेळेस तुम्ही सरकारी हॉस्पिटलला किंवा प्रायव्हेटला जिथे ASC अवेलेबल असेल तिथे तुम्ही तुमचा इलाज करून घेऊ शकता.